नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर आज मी निघतोय वर्कआउटसाठी। आज आहे चेस्ट डे आणि मी माझी मील प्रिपेअर केलेली आहे। तर मी माझी मील पॅक करतो आणि वर्कआउटसाठी निघतो। तर मी आता निघालोय वर्कआउटसाठी आणि माझ्या जिममध्ये पोहोचायला मला जवळजवळ अर्धा तास लागतो। एक 25 किलोमीटर्स माझी जिम माझ्या घरापासून लांब आहे। तर चला मग निघूया, कोकणातले रोड्स आणि ॲम्बियन्स एन्जॉय करा। ओके चलो। ओके, जसं की मी बोललेलो, चला आपण कोकणाचा वेदर एन्जॉय करूया रोड्सवरचा। तर यू कॅन सी काहीच हेक्टिकवाला सीन नाही इथे। मी मस्त वेदर एन्जॉय करत जातो रोज। माझे 25 मिनटं कसे जातात मलाच नाही समजत, कारण शेवटी मित्रांनो कोकण आहे। मी सिटीमध्ये पण राहिलो आहे, पण या रोडवरून ट्रॅव्हल करणं आणि सिटीमध्ये ट्रॅव्हल करणं खूप डिफरंट आहे। चला मग डायरेक्टली आपण आता जिममध्ये भेटूया। ओके ऑलराईट, तर मी आज आहे नवीन जिममध्ये। आज करणार आहे मी चेस्ट। रेडी होते। व्हॉइस थोडा खराब आहे, थोडा नॉईज आहे, कारण म्युझिक चालू आहे आणि क्राऊड थोडा जास्त आहे इथे। 5 ते 6 मिनटं मोबाईल प्रॅक्टिस करतो, वॉर्मअप, त्यानंतर स्टार्ट करतो। तर आज करणार आहे मी इन्क्लाइन बेंच प्रेस, फ्लॅट बेंच, त्याच्यानंतर पेग टेक फ्लाय, नाहीतर मग केबल क्रॉस। Stay focused, man's on a mission. Wavy like the ocean, ain't got time for inhibition. Eyes on a prize, lock it in your vision. Straight up, man, that's gotta make a decision. Stay focused, man, I gotta go. Can't be going backwards, I can't be going slow. Gotta take the lead and I gotta steal the show. It's a straight up madness, you know how we roll. आणि पहिली एक्सरसाइज असणार आहे इन्क्लाइन बेंच प्रेस, जी म्हणजे पहिल्यापासून प्रायोरिटी होती। त्याच्यानंतर मी फ्लॅट बेंचसाठी जाईन। तर चलो, पहिले 2 प्रेप सेट करणार आहे मी, त्याच्यानंतर वर्किंग से स्टार्ट करेन। ठीक आहे, सॉरी। आता मी 10 kgs वरती प्रेप सेट करतोय। प्रेप सेटमध्ये तुमचा मिनिमम 30 to 40% तुमचा वेट असला पाहिजे। ठीक आहे, तर तुम्ही 50 kg प्रेस करताय या तर तुम्ही 30 kg प्रेस करताय, त्याला 40% या 30% वेट असला पाहिजे। तर मी लाईटली स्टार्ट करतोय 10 kgs वरती। ओके, ओके, आता मी 30 kgs घेतला। आता तुम्ही विचार कराल की मी 10 kgs वरून डायरेक्ट 30 kgs, तर मी मगाशीच बोललेलो मिनिमम 40% पाहिजे। आणि जो वर्किंग सेट करताय त्याच्यामध्ये तुमचा मॅक्स जो वेट असतो, तर मी 45 किंवा 40 प्रेस करतोय, तर तोच तुम्हाला वेट घ्यायला पाहिजे। जर तुम्ही पिरॅमिड सेट लोडिंग करताय, जर तुम्ही असं करताय 20 देन 25 देन 30 देन 35, तर त्याला बोललं जातं पिरॅमिड सेट लोडिंग। तुम्ही स्लोली वेट इन्क्रीज करताय। पण सायंटिफिकली जर तुम्ही स्ट्रेट सेट लोडिंग करताय, ज्याच्यामध्ये मी जे करतोय 30 kgs डायरेक्टली आफ्टर प्रेप सेट, तर त्याच्यामध्ये जी पिरॅमिड सेट लोडिंग होत नाही, त्याच्यामध्ये तुमच्या मसल्स थकत नाही। तुम्ही डायरेक्टली स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या झोनमध्ये जाताय, जो तुम्हाला मसलच्या हायपरट्रॉफीमध्ये घेऊन जातो, तिथे तुम्ही जाताय। तर मग चलो डायरेक्टली वॉकिंग सेट, तो पण हेवी वेटवरती। लेट्स गो। ओके, मी समथिंग 15 रेप्स केलेले आहेत। त्याच्यामुळे आता मी जस्ट बघितलंय की मी कुठपर्यंत पुश करू शकतो। तर मी 35 40 पण घेऊ शकतो, पण माझ्या शोल्डरची रिस्क आहे, त्याच्यामुळे मी जास्त हेवी जात नाही। सध्या तरी मी रिकव्हरीवरती आहे, तर मी 35 ट्राय करेन। ओके, ओके, लास्ट सेट आहे इन्क्लाइन बेंच प्रेसचा, विच इज वॉकिंग सेट। तर बघूया मी किती रेप्स करते, मला नाही माहिती।
35चे 12 रेप्स केलेत मी. एका महिन्यानंतर माझी स्ट्रेंथ जवळजवळ रिकवर होते. तर आय होप इन्क्रीज करेल मी. 45पर्यंत मी जाईल एका महिन्यात असं वाटतं आहे मला. ओके, आता करतो आहे मी फ्लॅट बेंच. सेम कॉम्पाऊंड मुवमेंट असेल फ्लॅट बेंचला. ठीक आहे, तिथून पण प्रेप सेटनी स्टार्ट करेन मी. ओके ओके, सेकंड व्हेरिएशन आहे माझा फ्लॅट बेंच प्रेस. हे पण कंपाऊंड मुवमेंट आहे. याच्यामध्ये मी प्रेप सेट 2 नाही तर 1च करतो, कारण मी ऑलरेडी इन्क्लाइन बेंच प्रेस केलेला आहे. तर याच्यामध्ये मी 15 kg घेणार आहे प्रेप सेटमध्ये. ठीक आहे, तर ॲक्च्युली माझी जी स्टर्नोकोस्टल फायबर्स आहे, ज्याला आपण लोअर चेस्ट बोलतो, ते म्हणजे थोडे वीक आहेत. आणि माझी अप्पर चेस्ट ती थोडी स्ट्रॉंग आहे, कारण की मी पहिल्यापासून इन्क्लाइन बेंच प्रेसवरती जास्त फोकस केला आहे. त्याच्यामुळे मी इन्क्लाइन बेंच प्रेसला 40 to 45 प्रेस करत असलो, तर मला इकडे फ्लॅट बेंचला हार्डली 30 to 35 जातो. कारण माझी लोअर चेस्ट थोडी वीक आहे. कारण की माझी अप्पर चेस्ट वीक होती म्हणून मी त्याच्यावरती जास्त फोकस केला. तर लोअर चेस्ट थोडी माझी वीक राहिली. इट्स ओके, की मी इन फ्युचर त्याच्यावरती काम करेल. तर चला मी प्रेप सेट स्टार्ट करतोय. प्रेप सेटला सुद्धा 10 to 12 रेप्सच करायचे आहेत जर तुम्ही इंटरमिडिएट किंवा ॲडव्हान्स लेवलवरती आहात. तर असं नाही की 20 to 25 रेप करायचे आहेत. हां ठीक आहे, तुम्ही पहिल्या सेटला करता ब्लड फ्लो आणण्यासाठी, ते ठीक आहे. पण प्रत्येक प्रेप सेटला तुम्हाला 20 रेप्स नाही करायचे आहेत. ओके, मी आता 30 kgs करतोय. एकच प्रेप सेट केलाय. डायरेक्ट मी वर्किंग सेटवरती जातो आता. 30 kgs. ओके, आता मी 35 वॉकिंग सेट करतो. 35चा हा लास्ट सेट असणार आहे माझा फ्लॅट बेंचचा. तर 10 to 12 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेन मी. ओके, Ah, 12 reps. आय थिंक माझे फायबर्स टोटली ॲक्टिव्ह झालेत. आणि हा माझा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा इन्क्लाइन बेंच प्रेस करतो, अपर चेस्ट टोटली पंप होते. त्याच्यानंतर फ्लॅट बेंच जेव्हा माझा कंप्लीट होतो वर्किंग सेटच्या नंतर, त्यानंतर माझी टी शर्ट रिमूव्ह करण्याची इच्छा होते. माझी चेस्टचा पंप मला बघायची इच्छा होते. तर मी कधी चुकत नाही करायला. And I gotta steal the show. It's a straight up madness. You know how we roll. Straight up madness. You know how we roll. माझा थर्ड व्हेरिएशन आहे. मी पेकडेक फ्लाय पण करतो, पण आज मी केबल क्रॉस करतोय. तर हँडल जे आहे त्याची हाईट वरती असली तरी चालेल, खाली असली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, हा थर्ड व्हेरिएशन आहे माझा. तर याच्यामध्ये मी मागाशी वार्ता केली प्रेप सेट. तर प्रत्येक वेळी बिगिनर्स किंवा बरेचसे लिफ्टर्स असतात, ते काय करतात की प्रेप सेट
पहिले वॉर्मअप सेट ज्याला आपण बोलतो, 1-2 सेट वॉर्मअप सेट प्रत्येक व्हेरिएशनला करतात. तर आता मी इन्क्लाइन बेंच प्रेस केलेलं आहे ऑलरेडी. माझे अपर चेस्ट, क्लॅव्हिक्युलर फायबर्स ते तर पंप आहेत ऑलरेडी, ठीक आहे. त्याच्यानंतर लोअर चेस्ट ती सुद्धा मी ट्रेन केले. त्याच्यानंतर मी का वॉर्मअप सेट करू पुन्हा एकदा, मी रिव्हर्स का जाऊ? जर मी 35चा डंबल केलेला आहे तर मग मी रिव्हर्स का जाऊ? असे बरेचसे जण करतात की परत प्रेप सेट करायचं आहे. नाही, आता मी डायरेक्टली वर्किंग सेटवर जाणार. मॅक्झिमम जिथे मी 10 to 12 रेप्स करू शकतो तेवढा मी वेट ऍड करणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट वर्किंग सेट चालू करणार आहे. प्रेप सेटची 1 ते 2 व्हेरिएशन्स नंतर आय डोंट थिंक की प्रेप सेटची गरज असते. ऑलरेडी तुमचे मसल्स मध्ये ब्लड फ्लो पाहिजे तेवढा ब्लड फ्लो आलेला आहे. तर डायरेक्टली मी वॉकिंग सेटला जाणार आहे. Find your best place, then pull. ओके, हा माझा वॉकिंग सेटच होता. ठीक आहे, मी 12 रेपच्या वरती नाही जाणार आहे. आता अजून मी 1-2 प्लेट इन्क्रीज करू शकतो. ओके, वर्किंग सेट आहे माझा. आता 35ला जातोय मी. आय होप मी 8 ते 10 मध्ये रेप्स करेन, पण 8 पेक्षा जर कमी गेले तर मी वेट डिक्रीज करेन. ओके, विल सी. हा, 11 रेप्स. मी 1 प्लेट वाढवू पण शकतो. जर वाढवली तर 8 पेक्षा पण कमी रेप जातील मला, त्याच्यामुळे मी नाही वाढवणार. सेम सेट मी परत करेन. ओके ओके, माझा 4th व्हेरिएशन आहे, लास्ट अपर चेस्टसाठी. ठीक आहे, स्कूप आहे पण मी सीटेड घेतो. ते ॲक्च्युली माझ्यासाठी कम्फर्टेबल वाटतं मला. तर याचीसुद्धा मी डायरेक्टली वर्किंग सेट करणार आहे. जरी एक्सरसाइज तुम्ही ट्राय करून बघा, जर तुम्हाला बेटर स्क्वीज फील आला तर मग तुम्ही तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये ॲड करू शकता. स्कूपपेक्षा बेटर काय आहे, त्याला रिझन आहे की हा सीटेड आहे. सीटेडमध्ये तुम्ही बेटर वेने आयसोलेट करू शकता तुमच्या अपर चेस्टला, कारण इथे काहीच मुवमेंट नाही आहे. फक्त तुमचे स्टर्नोकोस्टल फायबर्स आहेत अपर चेस्ट, तीच वर्क करणार आहे. पण तुम्हाला फाइंड करायचं तुम्हाला बेटर कॉन्ट्रॅक्शन कुठे भेटते. ठीक आहे, सो लेट्स डू इट. इथपर्यंतच यायचं आहे. याच्या मागे गेलात ना तर एक शोल्डर तर डिस्लोकेट होऊ शकतोच, पण तुमचा कॉन्ट्रॅक्शन पण बिघडेल. तर इथून पुल करायचं आहे, जस्ट तुमच्या 4/8च्या लेवलला आला पाहिजे. ठीक आहे, मला एवढा स्ट्रगल का होतोय, कारण मी ऑलमोस्ट डेड आहे आता. कारण मी या 3 व्हेरिएशनमध्ये पूर्ण तोडलेलं आहे माझ्या फायबर्सला. त्याच्यामुळे माझ्याने आता होत नाही आहे ती मुवमेंट. ठीक आहे, तर मी एक लास्ट सेट करून थोडाफार स्ट्रेच करून मी वर्कआउट एंड करेन. आता लास्ट सेट आहे. मी पूर्ण थकलो तर आहे, पण याच्यामध्ये जेवढी माझ्यामध्ये एनर्जी आहे ना तेवढी सगळी टाकणार आहे, कारण माझा वर्कआउटच एंड झाला आहे. हा माझा लास्ट सेट असणार आहे. ठीक आहे, ओके, आजचा वर्कआउट संपलाय माझा. तर मला बऱ्याचशा कमेंट येत होत्या की वर्कआउट रुटीन शेअर कर तुझी. तर मी आता एव्हरी वीक शेअर करतच राहणार आहे माझा चेस्ट डे, बॅक डे, लेग डे.
ते पण डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन जसं आज केलं. सो आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. जर अजून काय तुम्हाला डिटेल व्हिडिओज किंवा काही तुमच्या वर्कआउट प्रोग्राम्समध्ये चेंजेस हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. या तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DMs करू शकता. मला जेवढं पॉसिबल असेल मी तेवढ्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो थँक्यू सो मच अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.